नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आम्ही झरी या ठिकाणी आलेले आहे. सावंत साहेबाचा हा प्लॉट आहे. जवळपास त्यांची 6 एकर हळद आहे. त्यांनी यावर्षी पूर्ण 6 एकरला ट्रीटमेंट घेतलेली आहे. आज सुरुवातीपासून ते हळद करत आहेत, पण पहिले काय फरक होता आणि आपली ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय फरक होता, हा सगळा पूर्ण हळदीचा खर्च आणि उत्पादन याबद्दलचा आपण त्यांना सविस्तर विचारून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या आमच्या ऑडियन्सला. तुषार सुरेशराव सावंत, राहणार झरी, तालुका जिल्हा परभणी. बरं, तुम्ही कधीपासून हळद करता? 7-8 वर्षापासून हळद करतो. 7-8 वर्षापासून हळद करता. पहिले तुमचं उत्पादन किती होतं आणि खर्च किती होता? पहिलं उत्पन्न 20 क्विंटल, 22 क्विंटल, 25 क्विंटल पर्यंत, हायेस्ट 25 क्विंटल पर्यंत काढलं. बरोबर आहे. आणि खर्च किती होता अंदाजे? खर्च तरी 40,000 50,000 प्लस जाऊ लागला. हो, म्हणजे कधी अंदाज लावलाच नाही. अंदाज लावला बरेच शेतकरी अंदाज लावत नाहीत. बरं, आता गेल्या वर्षी तुम्ही 6 एकर पूर्ण आपल्या पद्धतीने केली, तर एका एकरला तुम्हाला खर्च किती आणि उत्पादन किती आहे? 35,000 ते 40,000 रुपये खर्च आला तुमच्या पद्धतीने एका एकरला. बरोबर आहे. आणि उत्पन्न पहिल्यापेक्षा डबल झालं. बरं, किती आकडा सांगितलं तर? आकड्यामध्ये सांगायचं म्हणजे 40 प्लस म्हणायला काय हरकत नाही. बरोबर आहे. मित्रांनो, आम्ही टोटल लावलं यांना एका म्हणजे जवळपास 2.5 एकरचं आपण काढणं झालं. 2.5 एकर राहिलं काढायचं. बरोबर आहे. 2.5 एकर मध्ये किती ट्रॉल्या भरल्या आता? 2.5 एकर मध्ये 19 कांडीच्या ट्रॉली भरल्या. बरोबर आहे. आणि 5 ट्रॉल्या बंड्याच्या भरल्या. बंड्याच्या म्हणजे 24 ट्रॉली निघाल्या तुमच्या 2.5 एकर मध्ये. म्हणजे ॲव्हरेज जर धरला आपण, तुम्ही काल म्हटले की मी ट्रॉलीचं वजन पण केलं. बरोबर आहे. तर किती क्विंटल भरायला एक ट्रॉली? एक ट्रॉली 25.5 क्विंटलची भरली. ती बी बॉडी लेवल नेली, ती गावात न्यायची म्हणून काट्यावर. हो, कारण पडलं साईडनं पडू नये म्हणून. इथं त्याच्यापेक्षा हिप मारल्यावर जास्तच भरती. 2-4 क्विंटल तरी शिल्लक बरं, आपण 2 क्विंटल एक्स्ट्रा धरू म्हणजे 27 क्विंटल आपल्याला एका ट्रॉली निघाली. म्हणजे 24 ट्रॉल्या निघाल्यात 2.5 एकर मध्ये. म्हणजे एका एकरचं ॲव्हरेज उत्पादन 260 क्विंटल भरते. बरोबर आहे. आता तुमचं म्हणणं आहे की घट किती टक्के होते तुमच्या याची कुंडाची? आपण बघितलं कर्कमुचं प्रमाण चांगलं आहे. तर एका पकडतो चौथाईपेक्षा बी कमी माझ्या हिशोबानं घट होती. आपण 25% धरू. 25%च आपलं उत्पन्न होते, 75% घट होते. बरोबर आहे. असं पकडू. म्हणजे 100ला 25 ॲव्हरेज धरू. बरोबर आहे. 100ला जर 25 ॲव्हरेज धरलं तर 50 क्विंटल यावर्षी यांचा अंदाज आहे. पण 45च्या कमी येतच नाही. मी तुम्हाला बॉन्ड लिहून देऊ शकतो, कारण हळदीची क्वालिटी वेगळीच आहे. कारण हे बेन सुद्धा वेगळं आहे. याचं कर्क्युमिनचं प्रमाण 5+ असू शकते, कारण मी याला मोडून बघितलं, तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर एका एकरमध्ये पहिले त्यांचं उत्पादन होतं 25 क्विंटल आणि या वर्षी झालं 44 क्विंटल. बरोबर आहे. हो, बरोबर. 40+ तर आहेच आपलं, काही विषय नाही. कमीत कमी जर धरला आपण 40+ आहेच. बरोबर आहे. दरवर्षीच्या आणि या वर्षीच्या याच्यात मालामध्ये डबलचा फरक. हे पूर्ण मार्गदर्शन घेऊन समाधानी आहात? हो, चांगलं. तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? वापरायला पाहिजे. काय वापरायला पाहिजे? जीवाणू कल्चर जे दत्ता कंकाळ सर जे सांगतात, त्या मार्गदर्शनाखाली वापरायला पाहिजे. बिलकुल. जीवाणू ही काळाची गरज आहे. आपल्या जमिनीतले जीवाणू सगळे संपलेत. कोणी मोजायला तयार नाही, कोणी बघायला तयार नाही. आपण खतं टाकत आहेत. फक्त खतं टाकून टाकून आपल्या जमिनी बंजर झाल्यात. त्यामधला कुठलाच ऑर्गॅनिक कार्बन संपलेला आहे. pH बिघडलेला आहे. मातीचं आरोग्य बिघडलेलं आहे. या मातीच्या आरोग्याला जर तुम्हाला दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला जीवाणू वापरणं गरजेचे आहेत. आणि चांगल्या कंपनीचे, चांगल्या क्वालिटीचे जीवाणू वापरा, म्हणजे जमिनीची जो जीवनपणा आहे तो कायम राहील. बरोबर आहे. सर, तुम्हाला काय बोला का? या समोर येतात. हे तुषार भाऊचे काका आहेत. यांनी गेल्या वर्षी 2-3च प्रोडक्ट वापरले होते आपले. त्यांना काय फरक वाटला तुम्हाला? तुमच्या प्रोडक्टमुळं आमचं उत्पन्न बी वाढलं. बिलकुल. आणि त्याच्या अगोदरची जी हळद होती ती आम्हाला 20च्या समोर पुढे गेली नाही, अलीकडेच राहिली. बरोबर. आता यावर्षी काय अंदाज आहे तुमचा? यावेळेस 35 ते 40च्या जवळ जाईल. बरोबर. तरी पूर्ण ट्रीटमेंट घेतली नाही आपली? नाही, पूर्ण नाही घेतली. मी अर्धीच ट्रीटमेंट घेतली, तरी सुद्धा 35+ जातात. बरोबर आहे. आणि याच्या अगोदर 20-25च्या अगोदर वर गेले नाही? 20 पर्यंत, 20, 22, 25 खूप झाली. जमीन नंबर 1 आहे. पैसा खर्च करायला तयारी आहे, पण रिझल्ट येत नव्हता. बरोबर आहे. असं होतं पहिले. सांगायचं म्हणजे हे कमी खर्चामध्ये जीवाणू वापरल्यामुळं खत उत्पन्न वाढलं. खत कमी वापरायचं काम. आणि खताचं बी प्रमाण कमी सांगितलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. खर्च वाचला. लिक्विड वॉटर सोल्युबल जे 5 किलो 7 किलो टाकतात लोक, तर तिथं ते 2 किलोवर आलो. 2 किलो मध्ये तिथं प्रमाण ते खर्च कमी झालं. हो ना. तिथं तुमचे 10,000 रुपये एक्स्ट्रा लागायचे. म्हणजे तिथं 35 लागायचे, तिथं 60 लागू लागले. मातीमध्ये काय बदल झाला? माती
कशी वाटेल तुम्हाला? माती मोकळी आणि जे की पहिली समजा वास येत नव्हता मातीचा, हा हा ते आज वास येते त्या शेणासारखा. हा, म्हणजे जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढलेला आहे. मातीचा वास कधी येतो? जर सेंद्रिय कर्ब वाढला तरच, अन्यथा येत नाही. गांडूळ काही दिसत गांडोळाची संख्या बी आहे भरपूर प्रमाणात. गांडूळ संख्या काका म्हणाले गेल्या वर्षी आपण 2-3 वेळा आपण जीवाणू वापरले, त्यांच्या शेतामध्ये सुद्धा गांडूळ दिसले. बरोबर आहे. आता हे गांडूळ येण्याचं कारण काय की गांडूळाला सगळं सेंद्रिय कर्ब लागतो, ह्युमस लागतो, आणि ह्या गोष्टी सगळ्या जीवाणूमुळे येतात. बरोबर आहे. बघा, आपण आपल्या बेसल डोस मध्ये हे सगळ्या गरजा पूर्ण करतो. म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट टाकतो, DAP टाकतो, 10-26-26 टाकतो, NPK चा जो डोस आहे तो कम्प्लीट करतो. मग डबल तुम्हाला वॉटर सोबत खत टाकायची काय गरज आहे? आपल्याला का टाकावं लागतात? कारण आपल्या जमिनीमध्ये आपण टाकलेली खते ही 100% लागू होत नाहीत, मग तिचं खत कमी पडते, म्हणून आपल्याला डबल वॉटर सोबत खते रेडी फूड द्यावं लागतं. बरोबर आहे. आपण काय केलंय, जीवाणू आणि पहिला डोस बरोबर दिला, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आपण दिलं आणि त्याला उपलब्ध करून देणार जीवाणू दिलेत. म्हणजे काय होणार, ते 100% लागू होणार. तर फक्त काय, आपल्याला जीवाणूला ऍक्टिव्ह करण्यासाठी 2 किलो 19-19, 2 किलो 12-61-00, 2 किलो 00-50 असं टाकलं की जीवाणू ऍक्टिव्ह होतात. ऍक्टिव्ह झाले की ते खातात, संपलं की पुन्हा त्याला पोटॅश जमिनीत पडल्या तर खातात. म्हणजे जमिनीतला पोटॅश उपलब्ध करून देतात, त्यामुळे उत्पादन वाढते. शेंगाची साईज बघितली तुम्ही, 1 नंबर टप्पू शेंगा आलेली आहे आणि त्याला उत्पादन 44-45 प्लस आहे. बरोबर आहे. जीवाणूमुळे बुरशी एक येत नाही. बरोबर आहे. हा, जी बुरशी येते, जे यावेळेस जे लोकांची जी हळदी जे करप्या करपली आला असते ना, ते आपल्या इथं आला नाही. आलाच नाही करपा आमच्या इकडे. बरोबर आहे. म्हणजे यावर्षी यांना एक प्लस पॉईंट काय झाला, शेवटपर्यंत करपा आला नाही. नाही. बरोबर आहे. याचं कारण काय, जो आपला ट्रायकोडर्मा आहे, हो. हा ट्रायकोडर्मा बुरशी होत नाही. आपल्याकडे ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, हो. PSB KSB जीवाणू आहेत. हो. या जीवाणूमुळे बुरशी येत नाही. आता पाण्याचं प्रमाण भरपूर होतं, बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणले की सर पाणी साचायला, त्यावेळेस तुम्ही काय केलं, पाणी काढून दिलं. पण पाणी काढून दिलं तरी बुरशी येते, हो. पण जीवाणू टाकल्यामुळं तुमच्या शेतामध्ये बुरशी आलेली नाही. नाहीये. तर सावंत भाऊचा प्लॉट पाहण्यासाठी इथून जवळपास 10 किलोमीटर अंतरावरून 2 शेतकरी आले, जे काल आपल्या ऑफिसला भेटायला आले होते. तर त्यांना आपण विचारू की इथं आल्यावर तुम्हाला काय वाटलं, तुमचं नाव सांगा आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं ते सांगा. माझं नाव मोदी रामदत्तराव पौळ, सोन्याहून आलो बरं प्लॉट बघायला. हां हां माल नंबर 1 निघालेला आहे. बरं बरं आमच्या शेंगापेक्षा चांगल्या शेंगायच्या. बरं काल तुमची भेट बी झाली बरं आणि आज इथं माल बघायला. बरं. काय वाटलं तुम्हाला बोलणं, कालच्या बोलण्यात तर आजच्या बोलण्यात काय फरक आहे का? नाही, हे खरं आहे, क्लिअर बघितले स्वतः आहे डोळ्यात का होते. नाही? हो. म्हणजे काल मी म्हणलो तुम्हाला की बाबा आपल्याकडे 10 ट्रॉल्या एका एकर मध्ये निघतात. हो, काल मुलं बरोबर आहे. हो. म्हणजे एका ट्रॉलीला 4.5 क्विंटल उत्पन्न होते वाळून, हो. 44 क्विंटल उत्पादन एका एकर मध्ये होते. हे काल जे बोललो बोलले ते आज 100% खरं आहे खरं. बरोबर आहे. बरोबर. यांना तर मी फोन मिळाला होता, यांनी मला काल फक्त म्हणले जायचं. मी तुम्हाला काय म्हणलं, पण जायचं तिथं. हो. किती भरतात काय बघितलं का? नाही. नाही. बरोबर आहे. म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला कळालं की 100% 44 क्विंटल काय आहेत. बरेच जण म्हणतात काहीतरी व्हिडिओ टाकायलेत, काहीतरी फेकायलेत. बरोबर आहे. आणि स्वतः पाहायला लावलं ना मुद्दाम पाहायला आलेत तुम्ही, लांबून आलेत, तर तुम्ही 100% समाधान झालात. बरोबर आहे. 100%. तुम्हाला काय वाटते की पुढच्या वर्षी आम्ही ट्रीटमेंट करणारच ना. 100% ट्रीटमेंट 100% करणार? करणार. काल यांनी रजिस्ट्रेशन पण केलं. आम्ही registration आणि- कालच केलेलं आहे. हां, काल आम्ही गाडी करून केला, मग तुमच्या पैसे आलो. बिलकुल. दिवस घातला का? एक दिवस काल जे नाना प्रकारचे प्रश्न विचारले, असं कसं तसं भरपूर कसं, जे- आणि बघा जे ज्यांना करायचं असते ना ते 100% वेळ देते, 100% पाहायला येते, बघायला येते. बघा, विश्वास ठेवू नका आमच्यावर बी, कुठल्या कंपनीवर बी. बघा, येऊन बघा, प्रोडक्ट बघा, शेतकऱ्याचे अनुभव बघा, आमच्या माघारी शेतकऱ्याचे आपण प्रत्येकाचा पत्ता दिलेला आहे, नंबर दिलेला आहे. शेतकऱ्याला भेटा, खरंच तुमचा हा रिझल्ट आहे का? 40 क्विंटल प्लस. आता यावर्षी विद्यापीठमध्ये 20% उत्पादन घटलं. सगळ्या शेतकऱ्याची परेशानी हीच आहे की बाबा आमचं उत्पादन नाही, कुठं हुमणी यायला लागली, कुठं खूप होती. कन्सर्ट लागली. बरोबर आहे. हो, सड खूप पण तुम्हाला दिसते का बंदामध्ये कुठे नाही, कन्सर्ट इथे सड नाहीची. आहे ना? नाही. पण विशेष म्हणजे ही माती एवढी याची काळीची. काळीची माती आहे आणि पाणी भरपूर होता यावर्षी. अशा मातीमध्ये काढणं सोपं नाही, सोपं नाही. वापस येत नाही लवकर. वापसा लवकर येत नाही, तरी पण सड लागली नाही. बरोबर नाही आहे. लागली, सड नाही. सो याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. असेच सोबत राहा. सो थँक्यू. विश यू वेल.